पेपर नंबर 5 सेमिस्टर 6 पहिला भाग आपण चर्चा केली। त्याच्यामध्ये महादेव गोविंद रानडे आणि महात्मा गांधी यांचे राज्यविषयक विचार त्याच्याविषयी आपण पाहिलं। आता उरलेला जो भाग आहे त्याची थोडक्यात समरी किंवा सारांश आपल्याला पाहायचा आहे आणि या समरीमध्येच तुमचा सगळा पेपर दडलेला आहे। तर शोधणं हे तुमचं स्किल आहे। तर दुसरं मॉड्यूल आपलं आहे नॅशनॅलिझम, राष्ट्रवाद। याच्यामध्ये दोघांचे राष्ट्रवाद विषयक विचार आपल्याला पाहायचे आहेत। एक आहेत रवींद्रनाथ टागोर आणि दुसरे आहेत ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। रवींद्रनाथ टागोर हे अर्थात बेंगॉली, 1861 ते 1941 म्हणजे 40 वर्ष 19व्या शतकातली आणि 40 वर्ष 20व्या शतकात। 19वं शतक संपून 20वं शतक सुरू झालं त्यावेळेला त्या दिवशीचा 31 डिसेंबरचा जो सनसेट होता त्यावेळेला त्यांनी त्या सूर्याकडे बघून लिहिलेली कविता, आता ह्या नॅशनॅलिझम नावाच्या त्यांच्या पुस्तकामध्ये मला वाटतं त्याचा समावेश आहे आणि ते पुस्तक नॅशनॅलिझम नावाचं इथे अवेलेबल आहे। तर नेट चालत नाही आहे तेवढं प्रॉपरली, त्यामुळे ते दिसत नाही आहे। जरा समजा मग थोड्या वेळाने आलं तर आपण बघूया। येतंय तर हे पुस्तक तिथे डाउनलोड करण्यासाठी अवेलेबल आहे। ही लिंक क्लिक करून तुम्ही केव्हाही ते बघू शकता। हे त्याचं कव्हर पेज आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ती कविता पण वाचायला मिळेल। टागोरांना 1912 साली गीतांजली या त्यांच्या काव्यसंग्रहासाठी साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळालं आणि गांधींचे विचार पूर्णपणे पटत नसले तरी त्यांनी गांधींना महात्मा ही पदवी आपल्या एका भाषणामध्ये दिली होती। ते महान कवी होते, प्रतिभावान कवी आणि लेखक होते। त्यांनी लिहिलेली कविता भारताविषयीची तेच आपलं भारताचं राष्ट्रगीत झालेलं आहे आणि विशेष म्हणजे बांगलादेशाने सुद्धा त्यांचंच एक गाणं हे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलेलं आहे। त्यांचे प्रत्येक बाबतीत वेगळे विचार होते। शिक्षण कसं असावं याच्या संबंधी त्यांचे काही वेगळे विचार होते। त्यामुळे त्यांनी शांतिनिकेतन या गावामध्ये विश्वभारती विद्यापीठाची स्थापना केली आणि तिथे वेगळाच अभ्यासक्रम, म्हणजे आजही ते विद्यापीठ आहे। आता अर्थात त्याचं स्वरूप टागोरांच्या वेळेला होतं तसं नसेल, थोडाफार बदल त्याच्यामध्ये झालेला आहे। आणि टागोरांच्या बाबतीत जर आणखीन महत्त्वाचा मुद्दा आणि आत्ता आपल्या नॅशनॅलिझमच्या संदर्भात बोलायचं झालं तर राष्ट्रवादापेक्षा आंतरराष्ट्रीय सामंजस्याचा पुरस्कार करणारे खरोखरचे विश्वाचे नागरिक असं त्यांच्याबद्दल आपल्याला म्हणावं लागेल। जात, धर्म, वंश, वर्ण, संस्कृतीचे श्रेष्ठत्व या वादामध्ये आणि भेदभावामध्ये पडण्यापेक्षा आपण सगळी माणसे कशी एक आहोत हे जाणून सगळ्यांनी शांततेने आणि आनंदाने जीवन जगले पाहिजे असे टागोरांचे मत होते। युरोपातून आलेला अहंकारावर आधारित राष्ट्रवाद घातक आहे हे ते नेहमी सांगायचे। जगामध्ये विविधता आहे ती साजरी करता आली पाहिजे। दुसऱ्या संस्कृतीमध्ये काय चांगले आहे ते घेऊन तिचा सन्मान करता आला पाहिजे। संस्कृतीमधील फरकाच्या आधारावर झगडता कामा नये असे त्यांचे मत होते। विनायक दामोदर सावरकर 1883 ते 1966। आता यांनाच आपण स्वातंत्र्यवीर सावरकर असं म्हणतो। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला। 1904 मध्ये त्यांनी अभिनव भारताची स्थापना केली, म्हणजे वयाच्या अवघ्या 21-22व्या वर्षी अभिनव भारताची स्थापना केली। म्हणजे त्यांच्या लहानपणापासून त्यांच्या डोक्यामध्ये राष्ट्रवाद विषयक विचार हे नेहमी येत होते।
तर इटलीच्या मॅझिनीचा त्यांच्यावरती प्रभाव होता. ते एक महान क्रांतिकारक होते. अनेक कारवायांमध्ये ते सहभागी झाले होते. त्यांनी बऱ्याच गोष्टी इनिशिएट पण केलेल्या होत्या. त्यांच्यावरती खटले भरले गेले आणि त्यांना 50 वर्षाची कारावासाची सजा सुनावली गेली, ते सुद्धा अंदमानमध्ये. आणि त्यावेळेलाच न्यायाधीशांनाच ते म्हणाले होते की 50 वर्ष तुमचं सरकार तरी राहील की नाही शंका आहे. 1911च्या सुमारास ते असं म्हणाले होते आणि त्यांचं म्हणणं अगदी खरं ठरलं की 50 वर्षाच्या आतच ब्रिटिशांना इथून जावं लागलेलं होतं. 1911ला ते अंदमानात गेले आणि 24 पर्यंत ते तिथे होते. मग तिथून त्यांनी त्यांची सुटका झाली आणि 24 ते 37 रत्नागिरीमध्ये स्थानबद्धतेमध्ये राहायचं, राजकारणात भाग घ्यायचा नाही या अटीवरती त्यांना अंदमानातून सोडण्यात आलेलं होतं. मग ते पुढे रत्नागिरीमध्ये राहिले. मग तिथे काळाराम टेम्पलचा सत्याग्रह, मग जातीव्यवस्था, हिंदू धर्मातल्या अंधश्रद्धा याच्याविषयी त्यांनी बरंच कार्य केलं, बरंच लिखाण केलं. ते रॅशनल होते. रॅशनल याचा अर्थ बुद्धिप्रामाण्यवादी होते. हिंदुत्ववाद हा त्यांचा प्रमुख विचार. हिंदू म्हणजे कोण याची व्याख्या पण केलेली आहे, ज्याची पितृभू आणि पुण्यभू, पितृभू म्हणजे आई वडील किंवा आजी आजोबा, पणजोबा पणजी हे सगळे तुमचे इथेच जन्मलेले असले पाहिजेत. म्हणजे ज्यांची पितृभू आणि पुण्यभू, पुण्यभू हा धर्माशी संबंधित मुद्दा आहे. शिखांची पुण्यभू अमृतसर, सुवर्ण मंदिर किंवा नांदेड, 4 मोठी मोठी ठिकाणं आहेत भारतातली. किंवा पाकिस्तानमध्ये बॉर्डरला लागून एक ठिकाण आहे, तर ते त्यांची पुण्यभू असं म्हणता येईल. ख्रिश्चनांची पुण्यभू म्हणजे व्हॅटिकन सिटी, मुसलमान किंवा इस्लाम मक्का मदिना. तसं हिंदूंची काशी आहे, बद्रीनारायण, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, तिरुपती असेल, पंढरपूरचा विठोबा असेल, सोमनाथाचं मंदिर असेल, आसाम आणि पूर्व भागातली वेगवेगळी देवीची देवालयं असतील, कामाख्या मंदिर असेल, नेपाळमधली काही मंदिरं असतील. तर ही पुण्यभू. तर त्यांनी व्याख्या कशी केली होती हिंदूंची, की ज्यांची पितृभू आणि पुण्यभू भारत आहे किंवा हिंदुस्तान आहे तो हिंदू. आता या व्याख्येमुळे ख्रिश्चन आणि मुसलमान त्याच्यातून वगळले गेले, कारण त्यांची जे इथे राहणारे नाही आहेत त्यांची म्हणजे पितृभू बाहेरून आलेले असतील तर पितृभू ही नाही आणि पुण्यभू वेगळीच आहे. आणि जैन, बौद्ध, शीख यांचा समावेश हिंदू धर्मामध्ये करता आला. तरी पण एक याच्यामध्ये आहे की जे इथेच राहिलेले आहेत ते ख्रिश्चन आणि मुसलमान अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून असतील तर त्यांनाही ते हिंदूच म्हणतात, हेही लक्षात घ्या. ब्रिटिशांनी नेहमी हिंदू मुस्लिम संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न केला. अलीगड मुस्लिम विद्यापीठाची त्यांनी 19व्या शतकामध्येच स्थापना केली. अलीगड मुस्लिम विद्यापीठ दिल्लीच्या जवळ आहे. आजही ते अजून अस्तित्वात आहे. हे मगाशी जी आपण साईट ओपन करण्याचा प्रयत्न करत होतो, नॅशनलिझम, हे रीड दिस बुक ऑनलाईन याच्यावरती क्लिक केल्याबरोबर तुम्हाला इथे ऑनलाईन ते बुक वाचता येईल किंवा त्याची वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये डाउनलोड पण करता येईल. हे बुक आहे. हे साधारणपणे हे छोटे छोटे पेजेस आहेत, 46 पेजेस आहेत, तेवढंच ते बुक आहे. त्याचं तुम्ही डायरेक्ट PDF करू शकता. आता हे अलीगड मुस्लिम विद्यापीठ, फाउंडर सर सय्यद अहमद खान.
ते या सय्यद अहमद खान यांनी, अर्थात ब्रिटिशांनी त्यांना प्रोत्साहन दिलं. 1906 मध्ये इंडियन युनियन मुस्लिम लीग पक्षाची स्थापना झाली आणि मग त्याचाच परिणाम म्हणून त्याच वर्षी हिंदू सभेची पण स्थापना झाली. तर सावरकरांनी अगदी स्वातंत्र्यापर्यंत त्यांचं कार्य चालू ठेवलं. त्याच्यानंतर शेवटी त्यांनी प्रायोपवेशन केलं, म्हणजे माझ्या आयुष्यातलं माझं कर्तव्य संपलेलं आहे अशी माझी भावना आहे, त्याच्यामुळे आता इथून पुढे फार जगण्यामध्ये अर्थ नाही, त्यामुळे अन्न पाणी वर्ज केलं आणि मग काही दिवसांमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नावानी अंदमान बेटामध्ये, अंदमान निकोबार बेटाची जी राजधानी आहे पोर्ट ब्लेअर, तर पोर्ट ब्लेअरच्या विमानतळाला वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव देण्यात आलेलं आहे. आता ते कधी देण्यात आलं, किती साली देण्यात आलं ते शोधून काढणं हे तुमचं होमवर्क असेल. सावरकरांनी एक पुस्तक लिहिलेलं होतं, स्वातंत्र्य 1857चे स्वातंत्र्य समर. 1857ला जे बंड झालं इंग्रजांच्या विरुद्ध, तर तो म्हणजे आत्ता आपण जसं दहशतवादी कृत्य म्हणतो तसं ब्रिटिशांनी त्याच्याकडे त्या दृष्टिकोनातून पाहिलं, सशस्त्र लढा ब्रिटिश सरकार विरुद्धचा. पण सावरकरांनी त्याला नाव दिले स्वातंत्र्य समर आणि मग त्याचं वर्णन त्यांनी केलं. त्या काळामध्ये ते पुस्तक खूप गाजलेलं होतं. ते पुस्तक घरात ठेवलं तरी शिक्षा व्हायची, तरी पण लोक ठेवायचे आणि बऱ्याच वेळेला मग लोकांनी शिक्षा पण भोगलेली आहे. प्रकाशनापूर्वीच भारत आणि इंग्लंड या दोन देशांनी जप्त केलेला हा जगातला पहिलाच ग्रंथ म्हणता येईल. सावरकरांविषयीचे संदर्भ जर काही पाहायचे असतील तुम्हाला, ॲडिशनल इन्फॉर्मेशन, तर विकिपीडियाचं पेज आहे, तर ब्रिटानिकाचं पेज आहे, savarkarsmarak.com नावाची एक एक्झॉस्टिव्ह वेबसाईट आहे. याच्यावरती बऱ्याच गोष्टी आहेत, त्यांची बुक्स आहेत बरीचशी डाउनलोड करण्यासाठी, व्हिडिओ गॅलरी, इमेज गॅलरी आणि काही प्रोजेक्ट्स आहेत त्यांच्याविषयी आहे, म्हणजे सावरकर स्मारकाविषयी लिखाण आहे इथे. आणि दुसरी एक साईट आहे ते म्हणजे savarkar.org. याच्यावरती पण बरीचशी पुस्तकं संग्रहालयामध्ये संदर्भ ग्रंथात आहे. इंग्लिश साईट पण अवेलेबल आहे. तर हे सगळं संदर्भ चाळून पहा. तर savarkar.org वरून ही 3 पुस्तकं मी त्यांची डाउनलोड केलेली आहेत. क्षकिरणे, विज्ञाननिष्ठ निबंध आणि जात्युच्छेदक निबंध. हे जातीव्यवस्था त्यांना पण मान्य नव्हती. सगळे हिंदू एक हे त्यांचं नेहमीच म्हणणं असायचं. आणि हिंदू धर्मातल्या ज्या अंधश्रद्धा आहेत त्याही त्यांना मान्य नव्हत्या. श्रुती स्मृती पुराणोक्त, म्हणजे कोणतीही गोष्ट का करायची तर श्रुतींनी सांगितलं, स्मृतीमध्ये सांगितलंय, पुराणामध्ये सांगितलं म्हणून. तर ते सोडून द्या आणि विज्ञानाची कास धरा, हे सावरकर नेहमी सांगत आले. क्षकिरणामध्ये त्यांनी तसंच आहे. क्षकिरण म्हणजे एक्सरे. तर आतून बाहेरून स्वतःला तपासून पहा. मग हिंदू धर्माची पण त्यांनी चिकित्सा त्याच्यामध्ये केलेली आहे, की इथल्या समाजाची चिकित्सा त्यांनी केलेली आहे. आणि कशामुळे आपण मागे राहिलो, कशामुळे आपण मागे पडतो आहोत, हे त्यांनी त्याच्यामध्ये दाखवून दिलं. त्यांची 6 सोनेरी पानं नावाचं इतिहासासंबंधी पण एक पुस्तक आहे. हिंदूंचा गौरवशाली इतिहास कसा होता वगैरे वगैरे, मौर्य साम्राज्य, मौर्य एम्पायर. तर हे सर्व सावरकरांची पुस्तकं सगळी savarkar.org वरती अवेलेबल आहेत. आता पुढचा चॅप्टर आपल्याला पाहायचा आहे, रॅशनल अँड रॅडिकल रिफॉर्म, विवेकाधिष्ठित आणि मूलगामी सुधारणा. शब्द सगळे लक्षात येत आहेत का बघा. सगळ्या शब्दांचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे, नुसते उच्चारायचे आणि पुढे जायचे असं कधी करत जाऊ नका. विवेक, सत आणि असत याच्यामध्ये फरक करण्याची बुद्धी, त्याला सत्सद विवेक बुद्धी असं म्हणतो. सत आणि असत म्हणजे चांगलं आणि वाईट यांच्यामधला फरक करण्याची बुद्धी, त्याला विवेक असं म्हणतो.
विवेकाने वागा याचा अर्थ काय की कोरोना क्रायसिस चालू आहे, सरकारने सांगितलं की संचारबंदी आहे, तर तुम्ही त्याच्या विरुद्ध बंड करून उठाल आणि रस्त्यावर जाल आणि घोळक्याने जाल आणि नाचाल, कार्यक्रम कराल, तर हे विवेकाधिष्ठित वर्तन होणार नाही. जे सरकारने हे सांगितलं त्याला काहीतरी कारण आहे, ते कारण तुम्हाला पटत नसेल तर रस्त्यावर येणं हा त्याच्यासाठी मार्ग नाही आहे. त्याच्यासाठी मग तुम्ही त्याच्या विरोधात लेख लिहा, त्याच्या विरोधात कोर्टात जा. अर्थात त्याला वेळ लागेल, हे खरं आहे, परंतु कायदा हातात घेऊन कायदा मोडणं हा पण मार्ग होत नाही. तर विवेकाधिष्ठित जे विवेकाला पटेल ते करणं आणि मूलगामी सुधारणा वरवरच्या करायच्या नाही, म्हणजे जाती व्यवस्था मोडून काढायची. तर तोंड देखलेपणा करायचा म्हणजे दोन वेगवेगळ्या जातीतल्या लोकांना एकत्र आणा, त्यांना सेकंड करायला लावा, त्यांचे फोटो सोशल मीडियावरती टाका, त्यांचं कौतुक करा. हे काय झालं की वरवरची सुधारणा झाली. मूलगामी सुधारणा, फंडामेंटल किंवा रॅडिकल, म्हणजे मग तुम्ही जाती भेद मोडून आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. जर आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह होत असतील, मुलगा आणि मुलगी दोघा एकमेकांना पसंत करत असतील निदान त्यावेळेला तरी, आणि पुढे काय असेल त्याची जबाबदारी आम्ही घेऊ अशी त्यांची भूमिका असेल, तर त्यांना, आणि दोघेही जर कायदेशीर वय त्यांचं जर लग्नाचं झालेलं असेल 18 आणि 21 मुलीचं आणि मुलाचं, तर त्यांना खुली छूट दिली पाहिजे, मोकळीक दिली पाहिजे. त्यांना जे हवं ते करता आलं पाहिजे. ते त्यांच्या जबाबदारीवर त्यांनी करावं, हेही त्याच्यामध्ये गृहीत आहे. पण ही मूलगामी सुधारणा झाली. हे केवळ सेकंड करायचे आणि फोटो टाकायचे किंवा एकमेकाच्या हातून पाणी प्यायचं, जेवण करायचं, हे मूलभूत सुधारणा नाही आहे किंवा मूलगामी सुधारणा नाही आहे. तर आगरकर आणि आंबेडकर ह्या दोघांनी विवेकाधिष्ठित आणि मूलगामी सुधारणांसाठी प्रयत्न केले. त्यापैकी आगरकरांचं 1856 ते 1895 अगदीच छोटं आयुष्य लाभलं. म्हणजे त्यांना शिक्षणासाठी 20 वर्ष साधारणपणे कुठल्याही माणसाची जातात, तर 20 वर्ष जर याच्यातून वजा केली तर उरलेलं आयुष्य त्यांचं एक 18 वर्षांचंच होतं. तर 18 वर्षांमध्ये एखादा माणूस किती काय काय करू शकतो ते तुम्ही त्यांचं एकूण चरित्र वाचलं तर लक्षात येईल. म्हणजे 1856 ते 1895 19व्या शतकातले विचारवंत 38 वर्ष 11 महिने आणि 4 दिवस एवढंच आयुष्य त्यांना लाभलं. सामाजिक सुधारणांचा आग्रह धरणारे त्यागी ध्येयवादी व्यक्तिमत्व. नेपोलियन प्रमाणेच आगरकरांच्या शब्दकोशात अशक्य हा शब्द नव्हता. वि स खांडेकरांनी त्यांच्याविषयी बरंच चांगलं लिखाण केलेलं आहे. गोपाळ गणेश आगरकर व्यक्ती आणि विचार हे 1945 साली त्यांनी पहिल्यांदा प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. त्याला लिहिलेली त्यांची जी प्रस्तावना आहे ती अगदी वाचनीय आहे. जानेवारी 1997 मध्ये मेहता पब्लिशिंग हाऊसने त्याचं पुनर्मुद्रण केलं आहे. मागणी वाढल्यामुळे 2016 मध्ये त्याचं पुनर्मुद्रण करण्यात आलं. आगरकरांचा जन्म कराडमधील टेंभू या छोट्या गावात एका गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. शिक्षणाची आस त्यांच्याकडे प्रचंड होती. दारिद्र्यामुळे त्यांना शिक्षण मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. रत्नागिरी, अकोला, पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी नातेवाईकांकडे राहून मिळेल ती नोकरी करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. कित्येक वेळा त्यांनी एका सदऱ्यावर कॉलेजातले दिवस काढले. तो दिवसा धुवून वाळत घातला तर अंगात घालायला दुसरा नाही, म्हणून रात्री जिकडे तिकडे सामसूम झाल्यावर स्वारीने अंगातला सदरा धुवून वाळत घालावा आणि सकाळी तो वाळला म्हणजे अंगात घालावा. त्यानंतर विष्णूशास्त्री चिपळूणकर 1850 ते 1882 आणि
लोकमान्य टिळक 1856 ते 1920 या दोघांच्या बरोबरीने त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल 1880मध्ये, केसरी 1881मध्ये, मराठा 1881मध्ये, मराठा हे इंग्रजीमधून होतं आणि केसरी हे दैनिक मराठीमधून होतं. फर्ग्युसन कॉलेज, काही जण म्हणजे उच्चार त्याचा ॲक्च्युअल आहे तो फर्गसन कॉलेज पाहिजे, पण आता रूढ झालेला उच्चार तो आहे, त्यामुळे फर्गसन म्हटलं तर चुकीचं वाटेल, म्हणून मी पण तोच उच्चार केलेला आहे, फर्ग्युसन. तर फर्ग्युसन कॉलेज 1884 या संस्था त्यांनी उभ्या केल्या. टिळकांच्या बरोबर त्यांचे वैचारिक मतभेद झाले. अर्थात टिळक हे स्वातंत्र्यवादी होते, म्हणजे स्वातंत्र्य आधी की समाज सुधारणा आधी हा दोघांमधला वाद होता. टिळकांचं म्हणणं असं की घर आपलंच नाही आहे तर ते झाडून पुसून काय करणार, पहिल्यांदा घर आपलं होऊ दे, मग आपण ते झाडून पुसून स्वच्छ करू. म्हणजे सामाजिक सुधारणांना माझा विरोध नाही, परंतु आधी स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे मग सामाजिक सुधारणा, असं टिळकांचं म्हणणं होतं. तर आगरकरांच्या म्हणण्यानुसार समाज सुधारणा केल्यानंतर स्वातंत्र्य आपोआप मिळेल, सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा काय असेल तर समाज सुधारणा. आता हे दोन्ही टोकाची मतं आहेत, ती पटली नाहीत. त्यामुळे 1988 साली टिळकांच्या केसरी आणि मराठाच्या याच्यातून ते बाहेर पडले आणि सुधारक नावाच्या वर्तमानपत्राची स्थापना केली. तत्वनिष्ठा ही अत्यंत कठोर देवता आहे. जीवनातल्या अनेक नाजूक भावनांचा बळी घेतल्याशिवाय ती प्रसन्न होत नाही. हा अनुभव आगरकरांनी आयुष्यभर घेतला. वाक्य लक्षात येते का बघा, तत्वनिष्ठा ही अत्यंत कठोर देवता आहे. म्हणजे एखादं तत्व स्वीकारायचं आणि मग ते आयुष्यभर पाळायचं. मग ते पाळताना तुम्हाला बरेच मोह टाळावे लागतात, बऱ्याच गोष्टी करता येत नाही. म्हणून असं म्हटलं की जीवनातल्या अनेक नाजूक भावनांचा बळी घेतल्याशिवाय तत्वनिष्ठा ही देवता प्रसन्न होत नाही. त्यांच्या भावनाशीलतेने त्यांच्या ध्येयनिष्ठेला कधीही दगा दिला नाही. त्यांनी सदैव निर्भय टीका केली. तत्वनिष्ठा, एखादं तत्व तुम्ही ठरवलं की रोज एवढं काम किंवा एवढं वाचन मी पूर्ण करेन. ते वाचन करत असताना संध्याकाळच्या वेळेला तुमचा मित्र आला आणि तुम्हाला म्हणाला की आपण पिक्चरला जाऊ, तर वाचन टाकून पिक्चरला जाणं याचा अर्थ काय की तुमचं तत्व सोडून तुम्ही भावनेच्या आहारी गेलात. म्हणून त्यांचं वाक्य असं आहे की तत्वनिष्ठा नाजूक भावनांचा बळी घेतल्याशिवाय ती प्रसन्न होत नाही. आता ही मी मित्र म्हटलं, तिथे तुम्ही मैत्रीण टाकून बघा, म्हणजे नाजूक भावना याचा अर्थ कळेल. तर नाजूक भावनांचा बळी घेतल्याशिवाय ही प्रसन्न होत नाही. आयुष्यभर आगरकरांनी हे सगळं अनुभवलेलं आहे. त्यांनी धर्माच्या विरोधात बरीच टीका केली, विधवा विवाहाचा पुरस्कार केला, त्याच्यासाठी मग त्यांना घरच्यांच्याकडूनच विरोध झाला, घरच्यांचा रोष ओढवून घ्यावा लागला. त्यामुळे त्यांनी त्या नाजूक भावना नेहमीच टाळलेल्या आहेत. त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचा रोष त्यांना सहन करावा लागला आणि तो रोष इतका होता की एकदा तर त्यांच्या हयातीमध्येच त्यांच्या घरावरून त्यांची प्रेतयात्रा काढली गेली, सिम्बॉलिक अशी. म्हणजे आगरकर आम्हाला नको आहेत, आगरकरांचा एवढा तिरस्कार त्यांनी केलेला होता. पुढे 1895 पर्यंत, म्हणजे त्यांच्या आयुष्यातील शेवटची 7 वर्ष ते अखंड सुधारणावादी लिखाण करत राहिले. जुन्याच्या भजनी लागून गुलाम झालेल्या परंपरा पवित्र असलीच पाहिजे या कल्पनेने अंध होऊन पदोपदी चाचपडत राहणाऱ्या आणि मंद बुद्धीने व बधीर भावनांनी जीवन कंठित राहिल्यामुळे आपली प्रगती कुंठित करून घेतलेल्या हिंदू समाजाच्या गळी अनेक कटुसत्ये उतरवण्याचे कार्य आगरकरांनी सुधारक काढल्यापासून निष्ठेने आणि धैर्याने केले. अतिशय सुंदर वर्णन वि. स. खांडेकरांनी एक एक वाक्यामध्ये हे केलेलं दिसतं.
आगरकरांच्या विषयी लिहिताना हे लक्षात येते की जगातील विचारवंतांचे डावे आणि उजवे असे विभाजन होण्याच्या आधीच्या काळात आपले चिंतन आगरकर करत होते. कार्ल मार्क्स 1818 ते 1883 आणि जॉन स्टुअर्ट मिल 1806 ते 1873 हे त्यांचे समकालीन. पण आगरकरांवर मार्क्सपेक्षा मिलचा आणि स्पेन्सरच्या विचारांचा प्रभाव होता. मिलप्रमाणेच लांबच लांब आणि पल्लेदार वाक्य लिहिण्याची त्यांची आवड त्यांच्या लिखाणात सर्वत्र दिसून येते. वि स खांडेकरांनी आगरकरांविषयी लिहिलेले हे वाक्य अगदी खरं आहे. आत्मविश्वासाशिवाय कुठलाही समाज जगू शकत नाही, पण आत्मपरीक्षणाशिवाय त्याची कधीही प्रगती होऊ शकत नाही. 18व्या शतकात महाराष्ट्रीय समाजाची ही दोन अंगे विकल झाली होती. विष्णुशास्त्र्यांनी पहिल्याला संजीवनी दिली, दुसऱ्यांच्या बाबतीत आगरकर धन्वंतरी ठरले. वि स खांडेकरांनी संपादित केलेल्या पुस्तकातील काही उतारे माहितीसाठी मी इथे खाली देतोय. आम्ही विद्यार्थ्यांना शिकवणार, तयारी करणार, आमचे आचरण पाहून विद्यार्थी तयार होणार. आम्हीच जर नाटकी आणि व्यसनी लोकात राहू लागलो, त्यांच्यासारखेच झालो, तर आमच्यापासून आमचे विद्यार्थी शिकणार तरी काय? हेच का? समाजाचे नेतृत्व स्वीकारणाऱ्या माणसाने, मग त्याचा पेशा शिक्षकाचा असो वा लेखकाचा असो, समाजसेवकाचा असो अथवा राजकारणी पुरुषाचा असो, शुद्ध चारित्र्याची चाड बाळगली पाहिजे. या गोष्टीविषयी त्यांचा कटाक्ष होता. चारित्र्य कसं असलं पाहिजे सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाचं, शिक्षकांचं, संपादकांचं, याच्याविषयी ते लिहित आहे. आणि आता हा जो पुढचा पॅराग्राफ आहे स्त्रियांच्या विषयी लिहिलेला आहे, स्त्री पुरुष संबंधाविषयी लिहिलेला आहे, विवाहाविषयी लिहिलेला आहे. त्यावेळच्या बालविवाहाच्या प्रथेच्या विरोधात किंवा विधवा विवाह त्याचा पुरस्कार करण्यासाठी हा पॅराग्राफ लिहिलेला आहे. ज्यांच्या अवयवांची पूर्ण वाढ झाली आहे, ज्यांच्या शरीराच्या प्रत्येक भागावर तारुण्याचे तेज चकाकत आहे, विषय वासना जागृत झाल्यामुळे उल्हासाने, उत्कटतेने, अनुभूत सुखास्वादाच्या अहर्निश चिंतनाने ज्यांच्या अंगव्यापारात, दृष्टीत व चर्येत लज्जा, अधीरता, साशंकपणा वगैरे परस्पर विरोधी अनेक मनोविकार वारंवार प्रतिबिंबित होऊ लागले आहेत, एकमेकास प्रिय होण्याविषयी ज्यांचे हरेक प्रयत्न चालले आहेत, विद्या, वित्त, सौंदर्य वगैरे गुणांनी आपणास होईल तितके अलंकृत करून मोह पाडण्याविषयी जे अहोरात्र झटत आहेत, ज्यांना आपण रतिमन्मथाचे पुतळे आहो व विधात्याने आपली विवाह मैत्री व्हावी असे योजूनच आपणास निर्माण केले आणि आपल्याहून अधिक सुखी असे दाम्पत्य कोठेही असू शकण्याचा संभव नाही असे वाटू लागले आहे. अन्योन्य समागम दुरावणारा प्रत्येक क्षण ज्यास युगतुल्य झाला असून जे सूर्याच्या अश्वास मंदगतित्वाबद्दल निंदू लागले आहेत व यामिनीस आपली समागमकारिणी मैत्रीण मानून तिच्या वाटेकडे जे डोळे लावून बसले आहेत, अशा स्त्री पुरुषांच्या प्राथमिक रतिसुखाची बहार कोणीकडे आणि पंतोजींचा मार खाणाऱ्या व अभ्यासाखाली अर्धमेल्या झालेल्या दुर्बल, भेकड आणि लुस्कान अशा आमच्या 16-17 वर्षाच्या बहुतेक पोरांच्या आणि बाहुलीचा व भातुकलीचा, ज्यांचा खेळ नुकताच सुटला आहे व नवरा म्हणून ज्याच्याशी आपला एक प्रकारे विशेष संबंध आला आहे, असा पुरुष जातीपैकी कोणी एक इसम आहे असे ज्यांना नुकतेच कुठे समजू लागले आहे, अशा आमच्या 12-13 वर्षाच्या निस्तेज, लाजाळू व अज्ञान पोरीच्या बळजोरीच्या महालाची बहार कुणीकडे. हा पॅराग्राफ पुन्हा पुन्हा वाचून बघा. कंपॅरिझन केलेली आहे युरोप अमेरिकेमधल्या जोडप्यांची, तरुणांची. म्हणजे तिथले तरुण कसे आहेत
तरुणाई अनुभवत आहेत, अधीर झालेले आहेत, अस्वस्थ झालेले आहेत. आणि भारतातले तरुण कसे आहेत, तर आईबापाचा मार खाऊन घाबरून, की ज्यांनी काही वाचलेलं नाही आहे, ज्यांना स्वतःच्या शरीराविषयी मनाविषयी काही माहिती नाही आहे, असले भारतातले निस्तेज, लाजाळू, अज्ञानी. तर अशी बळजोरीचा महाल असा शब्द वापरला आहे. तर पॅराग्राफ वाचण्यासारखा आहे, समजून घेण्यासारखा आहे. एकदा वाचून समजेल तर ठीक आहे, नसेल तर पुन्हा पुन्हा वाचा आणि अर्थ लक्षात घ्या. बळजोरीच्या महालाची बहार कोणीकडे. महाराष्ट्राला समाज सुधारकांच्या पुरोगामी विचारांचा वारसा आहे. इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार, असा आग्रह धरणारे गोपाळ गणेश आगरकर त्यातीलच एक. राष्ट्राचा उद्धार व्हायला हवा असेल तर केवळ स्वराज्य मिळून भागणार नाही, तर ते सुराज्य व्हायला हवे, अशा विचाराने त्यांनी सामाजिक सुधारणांचा आग्रह धरला. लोकगंगेच्या विरुद्ध जाऊन अनिष्ट चालीरीतींबद्दल आवाज उठवला. त्यासाठी केसरीतून बाहेर पडून सुधारक हे स्वतंत्र वृत्तपत्र काढले. त्यातून समता, व्यक्तिस्वातंत्र्य आणि बुद्धिवाद यांचा पुरस्कार केला. देशहितासाठी आणि जनहितासाठी आयुष्य समर्पित करण्याच्या या बुद्धिवाद्यांचे चरित्र स्फूर्तिदायक आहे. आगरकरांच्या विषयी हे पुन्हा पुन्हा रिपीट झालेलं दिसतंय, ते काढून टाकावं लागेल मला. हे फर्ग्सन महाविद्यालयाची इमारत, त्या ज्याला फर्ग्युसन असं पॉप्युलर नाव आहे, हे न्यू इंग्लिश स्कूल यासारखीच मला वाटतं. सर परशुराम भाऊ SP कॉलेजची बिल्डिंग पण साधारणपणे यासारखीच आहे. हा केसरी 4 जानेवारी 1881 हा पहिला अंक आहे त्यांचा. आता पुढचे विचारवंत भीमराव रामजी आंबेडकर, 1891 ते 1956. यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन किंवा ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन याची 1942 मध्ये स्थापना केली. ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन स्थापन करण्याच्या आधी त्यांनी आणखीन एक पक्ष स्थापन केलेला होता, स्वतंत्र मजूर पक्ष, इंडिपेंडंट लेबर पार्टी. 37 सालचा हा फोटो आहे, पण त्याच्यामुळे गोंधळून जाऊ नका. 1936 साली या पक्षाची स्थापना झाली. महाराष्ट्र सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग्स अँड स्पीचेस, आता इथे मी व्हॉल्यूम 17 पार्ट 2 दिलेला आहे. मला वाटतं या ठिकाणी तुम्हाला याची एक वेबसाईट पण आहे. ही 2003 मध्ये पब्लिश झालेली कॉपी आहे. या पुस्तकांच्या पब्लिकेशनवरून बरंच वादळ उठलेलं होतं आणि रिडल्स प्रकरण असं त्याला म्हणतात. तर ही साईट पण पहा. याच्यामध्ये त्याचे व्हॉल्यूम्स किती आहेत, कसे आहेत, कोणकोणते प्रसिद्ध झाले आहेत, कोणते व्हायचे आहेत, हे सगळं इथे तुम्हाला दिसेल. तर 17 व्हॉल्यूम्स आणि पार्ट 2 हा शेवटचा व्हॉल्यूम त्याचा आहे. इंग्लिशमधले प्रसिद्ध झालेले आहेत. आपण त्यांचं मराठी रायटिंग त्याच्याबद्दल इथे उल्लेख दिसत नाही आहे. मराठी रायटिंगपेक्षा हिंदी जे रायटिंग आहे त्याचे 40 व्हॉल्यूम्स आहेत. बेंगॉली हे काही सिलेक्टेड व्हॉल्यूम्स इथे दिलेले दिसत आहेत. हे बऱ्यापैकी मला वाटतं इंग्लिशमधले सगळे व्हॉल्यूम्स आपल्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये पण आहेत. रिडल्स नावाचं, रिडल्स इन रामायण आणि महाभारत एक पुस्तक डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेलं होतं. त्याच्यामध्ये राम आणि महाभारतामधली जे काही पात्र आहेत, विशेषतः श्रीकृष्ण, त्यांची एकूण जर स्टोरी पाहिली
तर सामान्य माणसांसारखेच गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत, सामान्य माणसांसारख्याच गोष्टी त्यांच्या आयुष्यात दिसतात, मग त्यांना देव का मानायचं? त्याला रिडल्स असं त्यांनी नाव दिलेलं होतं. शिवसेनेनी या पुस्तकाचा समग्र वाङ्मयामध्ये समावेश करायला विरोध केलेला होता आणि RPIचं म्हणणं असं होतं किंवा दलित संघटनांचं म्हणणं होतं की समग्र वाङ्मय असेल तर ते पुस्तक पण त्याच्यामध्ये घ्यावंच लागेल. शेवटी हा वाद शंकरराव चव्हाण त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि त्यांनी सोडवला. पुस्तकाच्या सुरुवातीला त्यांनी लिहिलं आहे सरकारने की या पुस्तकामध्ये म्हणजे समावेश केला त्या पुस्तकाचा आणि परत खाली लिहून ठेवलं की या पुस्तकामध्ये जे काही मतं व्यक्त केली आहेत त्याच्याशी महाराष्ट्र सरकार सहमत असेलच असं नाही. आणि त्याच्यावरती हा तोडगा काढण्यात आला, पण साधारणपणे वर्षभर हे आंदोलन चाललं. तर हे जे काही रिडल्स प्रकरण आहे ते महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 86 ते 88 या काळामध्ये हे आंदोलन चालली. डॉक्टर आंबेडकरांच्या मनामध्ये एक रिपब्लिकन पार्टी स्थापन करण्याचं होतं, परंतु प्रत्यक्षात पार्टी अस्तित्वात आली ते 3 ऑक्टोबर 1957मध्ये. त्याच्या आधी अर्थातच हे शेड्यूल कास्ट फेडरेशन अस्तित्वात होतं. हा स्टॅम्प आहे 1991मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड सत्याग्रहाचं चित्र मागे दिसतं आहे. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे स्थापन केलेलं वृत्तपत्र आहे. 100 वर्ष त्याला झाली. 31 जानेवारी 1920ला पहिला अंक काढलेला होता आणि 100 वर्षाच्या निमित्ताने हे द वायरमध्ये हे आर्टिकल प्रसिद्ध झालेलं आहे. तर ते आर्टिकल तुम्ही बघू शकता. हे नाव सर्च दिलं तर तुम्हाला ते आर्टिकल मिळेल. बहिष्कृत भारत नावाचं वर्तमानपत्र 1927 पासून एप्रिल 27 पासून त्याने सुरू केलं आणि महाड सत्याग्रह हा त्याच वर्षी डिसेंबरमध्ये झाला. तर या सत्याग्रहामध्ये जाणाऱ्या लोकांसाठी जाहीर खबर हे अगदी वाचण्यासारखं आहे. 25/12/27 पासून महाड येथे सुरू होणाऱ्या सत्याग्रहास जाणाऱ्या मंडळीस विनंतीपूर्वक कळविण्यात येते की त्यांनी आपल्याबरोबर ताट, तांब्या, कांबळी व 3 दिवस पुरेल इतकी भोजनाची सामुग्री जरूर आणावी. आम्ही तिथे भोजनाची व्यवस्था करणार आहोत, तरी पण प्रत्येकाने आपली तयारी ठेवावी. डॉक्टर आंबेडकर व इतर सत्याग्रह कमिटीचे लोक मुंबईहून तारीख 24/12/27 रोजी आगबोटीने निघणार आहेत. तर ज्यांना त्यांच्याबरोबर येणे असेल त्यांनी 15/12/27 पूर्वी आपल्या जाण्या येण्याच्या खर्चाकरता 5 रुपये बहिष्कृत हितकारिणी सभेच्या ऑफिसात आणून दिल्यास त्यांच्याकरिता स्वतंत्र बोटीची व्यवस्था करण्यात येणार आहे. तरी ही सोय ज्यांना पसंत असेल त्यांनी ताबडतोब आपली नावे बहिष्कृत हितकारिणी सभेच्या ऑफिसात नोंदवावी व सेक्रेटरीकडे 5 रुपये देऊन पावती घ्यावी व ज्यांना कमिटीच्या मंडळीबरोबर यावयाचे नसेल त्यांनी दासगावला उतरण्याची खबरदारी घ्यावी. महाड येथे सत्याग्रहाच्या वेळी अलोट गर्दी होणार आहे, म्हणून त्यावेळी गर्दीमध्ये आपला मनुष्य अचूक ओळखता यावा याकरता सत्याग्रहात भाग घेणाऱ्या स्वयंसेवकाने बहिष्कृत हितकारिणी सभेच्या नावाचे पदक छातीवर लावले पाहिजे. ज्यांच्या छातीवर सभेच्या नावाचे पदक नसेल त्यांच्या संरक्षणाची किंवा इतर कसल्याही प्रकारची जबाबदारी सत्याग्रह कमिटी आपल्यावर घेणार नाही. सदरहू पदकाची किंमत केवळ 2 आणे ठेवण्यात आली आहे व ते बहिष्कृत हितकारिणीच्या सभेच्या ऑफिसात विकत मिळेल. आपला सीताराम नामदेव शिवतरकर, सेक्रेटरी सत्याग्रह कमिटी. हे ब्रॉन्झमध्ये शिल्प काढलेलं आहे. डॉक्टर आंबेडकर हे महाडच्या तलावात येत आहेत आणि पाणी प्राशन करतायत त्यावेळचं ते चित्र आहे. हे आहेत डॉक्टर दादासाहेब गायकवाड.
किंवा ज्यांचं पूर्ण नाव होतं भाऊराव कृष्णराव गायकवाड, हे आंबेडकरांचे साथीदार. त्यांचे विचार ज्यांना अगदी नेमके कळले आणि त्यांची परंपरा ज्याने नेमकेपणाने पुढे नेली ते भाऊराव गायकवाड. नाशिक स्टेशन बाहेर, नाशिकचेच ते होते. 1945 काढलेला हा फोटो आहे. हे त्यांचं भारत सरकारने काढलेलं तिकीट आहे. 2002 ते छापलेलं होतं. हे आहेत प्रकाश यशवंत आंबेडकर, 1954 यांचा जन्म. बाळासाहेब आंबेडकर असं त्यांना म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू. 1999 ते 2004 या काळामध्ये ते संसद सदस्य होते. त्यांचं अकोला पॅटर्न प्रसिद्ध आहे. अकोला पॅटर्न, ते अकोल्यामधून निवडून आले. आणि पॅटर्न याचा अर्थ काय, तर जाती धर्माच्या आधारावरती त्यांनी काही समीकरणं मांडलेली आहेत. दलित, आदिवासी, मुस्लिम ह्या सगळ्यांची संख्या जर एकत्र केली तर ती साधारणपणे ओबीसी सुद्धा, तर ही सगळ्यांची संख्या मिळून साधारणपणे 97% होते. 97% लोकांचा पाठिंबा मिळणार असेल तर कोणालाही निवडून यायला अवघड का जावं. त्यामुळे त्यांनी त्या पॅटर्नप्रमाणे दलित, आदिवासी, मुस्लिम, ओबीसी आणि इतर अल्पसंख्याकांमध्ये प्रचार केला आणि ते निवडून आले. पण अर्थात तो प्रयोग सगळीकडे यशस्वी होऊ शकला नाही, कारण आपला समाज अनेक कारणांनी विभागलेला आहे. सगळे दलित एकाच पक्षाकडे जातील असं नाही, तर ते अनेक पक्षांमध्ये विभागलेले आहेत. सगळे ओबीसी एकाच विचाराचे असतील असं नाही. काही बुद्धिस्ट विचार मानणारे असतील, तर काही हिंदुत्ववादी असतील, कट्टर हिंदुत्ववादी असतील. त्याच्यामुळे सगळ्यांना एकत्र आणणं केवळ जाती आणि धर्माच्या आधारावरती, हे अकोला पॅटर्न ज्या वर्षी त्यांनी राबवला 1999 त्याच्यानंतर अकोल्यामध्ये पण फारसं परत यशस्वी झालेलं नाही आणि बाहेरही कुठे राबवता आलेलं नाही. 1990 ते 96 ते राज्यसभा सदस्य होते. 1994 त्यांनी भारिप बहुजन महासंघ, भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि बहुजन महासंघ हे दोन एकत्रित आणून, बहुजन महासंघ म्हणजे ओबीसींची संघटना, तर दलित आणि ओबीसी एकत्र आणण्याचा तो प्रयोग होता, भारिप बहुजन महासंघ. तो आता 2019 नव्याने दुसरा प्रयोग त्याने सुरू केला आहे आणि दुसरी संघटना उभी केली, वंचित बहुजन आघाडी. दादासाहेब रुपवते हे दुसरे मोठे दलित नेते. दादासाहेब रुपवतेंची ही साईट आहे, त्याच्यावरून मी एक त्यांचं पेज डाउनलोड केलं आहे. तर त्यांच्याविषयीची सगळी माहिती याच्यामध्ये आहे. त्यांचं शिक्षण, त्यांची एकूण सामाजिक कार्य, लिखाण, राजकीय कारकीर्द हे सगळं तिथे नोंदवलेलं आहे. तर ते पहा. हे डॉक्टर आंबेडकरांच्या बरोबर काही काळ कार्य त्यांनी केलं आणि नंतर स्वतंत्रपणे केलं. आता हे जे शेवटचं चित्र आहे हे बरंच सूचक आहे, बरंच बोलकं आहे. जुना फोटो आहे, ज्यावेळेला भाजप शिवसेना आघाडी अस्तित्वात होती त्यावेळचा फोटो आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले पण दिसत आहे. तर हे काही वर्षांपूर्वी काँग्रेसच्या बरोबर होते, त्याच्यानंतर ते आता भाजप शिवसेना आघाडी, आणि आता शिवसेना त्याच्यातून बाहेर पडली, पण ते भाजपच्या बरोबर आहेत, केंद्रामध्ये मंत्री पण आहेत. तर पॉलिटिक्स ऑफ कोऑप्शन असं त्याला म्हणतात. कोऑप्शन म्हणजे सामावून घेणं. वाघाचं बकरीवर इतकं प्रेम होतं की वाघाने बकरीला आपल्या पोटातच घेतलं. त्याला म्हणतात कोऑप्शन. म्हणजे दलित चळवळीमध्ये एखादा मोठा नेता उभा राहतोय असं दिसलं तर त्याला आपल्या पक्षामध्ये घेणं किंवा आपल्या पक्षाशी युती
करण्याचं सुचवणं, मंत्रिपद देणं, या प्रकारे दलित चळवळीमध्ये फाटाफूट ही बऱ्याच काळापासून चालू आहे. सर्वच पक्ष ते करत आलेले आहेत. म्हणजे काँग्रेसनी आधी त्या प्रकारचं राजकारण केलं आणि आता भाजप शिवसेना आघाडी आणि भाजप किंवा शिवसेना हे या प्रकारचं राजकारण करताना दिसतं आहे. अर्थात त्याच्यामध्ये कोणी कोणाकडे जावं आणि कोणी कोणाबरोबर युती करावी याच्यासाठी सगळे खुले आहेत, राजकारणाचा भाग आहे तो. पण या प्रकारे युती झाल्यामुळे चळवळीवरती परिणाम होतो. दादरमध्ये एकेकाळी एक सभा भरलेली होती, तर तिथे RPIच्या सगळ्या फॅक्शन्स जे आहेत त्या नेत्यांना एकत्र आणलेलं होतं. 13-14 मोठे नेते एकत्र आलेले होते आणि मग तिथे जनता, आम जनतेने त्यांना जाहीरपणे अगदी प्रश्न विचारले, तिथे चर्चा झाली, वादावादी झाली बरीच, आणि सगळ्यांनी एकत्र यावं आणि एक आघाडी उभी करावी हे तिथे जनतेचा आग्रह होता. आजपर्यंत ते फारसं प्रत्यक्षात आलेलं दिसत नाही. मॉड्यूल 4 सोशलिझम, समाजवाद. इथे तुम्हाला थोडासा रेफरन्स मार्क्सचा घ्यावा लागेल. मार्क्स संबंधाने आपण जी काही चर्चा केली होती ती पहा. तुम्ही काही नोट्स काढल्या असतील तर त्या पहा. मार्क्स कामगारांविषयी विचार मांडणारा, त्याच्या विचारांना तो शास्त्रीय समाजवाद असं म्हणतो. समाजवाद 19व्या शतकामध्ये युरोपच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली विचारप्रणाली, कामगारांची बाजू घेणारी. औद्योगिकरण आणि विकास या पार्श्वभूमीमध्ये भांडवलदारांचा फायदा झाला, कारखानदारांचा फायदा झाला, टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली, परंतु कामगारांचे हाल वाढले. तर या कामगारांची बाजू घेणारा विचार म्हणजे समाजवाद. तर सुरुवातीचे काही समाजवादी जे विचार मांडले गेलेले होते, सेंट सायमन, चार्ल्स फ्युरियर, रॉबर्ट ओवेन यासारखे विचारवंत, तर या सगळ्यांच्या विचारांना मार्क्स स्वप्नाळू समाजवादी असं म्हणतो. आणि त्याच्याऐवजी स्वतःचा आक्रमक, हिंसेवर आधारित शास्त्रीय समाजवाद, ज्याला नंतर पुढे मार्क्सवाद असं म्हटलं गेलं, तो मांडतो. म्हणजे एका बाजूला स्वप्नाळू समाजवादी जे समजावून सांगण्याच्या भूमिकेमध्ये आहेत, दुसरे शास्त्रीय समाजवादी किंवा मार्क्सवादी जे हिसकावून घेण्याच्या भूमिकेमध्ये आहेत आणि गरज पडली तर हिंसा करून हिसकावून घेण्याच्या भूमिकेमध्ये आहेत. रशियामध्ये लेनिनच्या नेतृत्वाखाली याच प्रकारची चळवळ झाली आणि अनेक भांडवलदारांना एकतर मारून टाकण्यात आलं किंवा पळवून लावण्यात आलं, म्हणजे ते पळून गेले किंवा मग ते कम्युनिस्टांमध्ये सामील झाले. 100 वर्ष, 90 वर्ष हा प्रयोग चालला. जवळपास 90 म्हणता येत नाही, 1917 ते 1991 या काळामध्ये हा प्रयोग चालला. म्हणजे साधारणपणे 73-74 वर्ष हा प्रयोग चालला आणि पण तो फसला आणि 91 मध्ये USSRचं विघटन झालं. त्यामुळे मार्क्सवादाविषयी जी टीका होते 19व्या शतकापासूनच त्या टीकेला सुरुवात झालेली होती. आणि त्याच वेळेला इंग्लंडमध्ये काही असे समाजवादी पुढे आले की ज्यांनी फेबियन समाजवाद हा एक वेगळा विचार मांडला. फेबियस हा एक रोमन जनरल होता आणि फेबियसच्या मते घाई करून युद्धामध्ये विजय मिळत नाही. वेळ काळ पाहायचा आणि नेमक्या वेळेला नेमका हल्ला करायचा, म्हणजे आणि संथपणे सगळं करत राहायचं, म्हणजे मग विजय मिळतो आणि नुकसान कमीत कमी होतं. तर हा जो फेबियन समाजवाद आहे हा नेहरूंना पटलेला होता, आवडलेला होता, भावलेला होता. 1884 मध्ये या संघटनेची स्थापना झाली होती, फेबियन सोसायटी. म्हणजे कायदेशीर मार्गाने बदल करायचे.
आंदोलन करायचं नाही, हिंसा करायची नाही, भांडवलशाहीला अगदी उघड विरोध, भांडवलशाही उद्ध्वस्त करणं असं काही न करता व्यवस्था आहे ती चालू राहून द्या, परंतु त्याच्यामध्ये कामगार कायदे आणणं, कामगारांच्या बाजूने असलेले कायदे करणं हे सगळं आवश्यक आहे. कासवाच्या गतीने काम करणारी संघटना. नेहरूंची काही पुस्तकं प्रसिद्ध आहेत. लेटर्स फ्रॉम अ फादर टू हिज डॉटर जवाहरलाल नेहरू, त्यानंतर ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, डिस्कवरी ऑफ इंडिया, इथे जगाचा इतिहास आहे ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये, आणि डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये भारताचा इतिहास आहे. आणि मग त्यांनी स्वतःची एक ऑटोबायोग्राफी पण लिहिलेली आहे. तर हे 4 महत्त्वाची त्यांची पुस्तकं. पंडित जवाहरलाल नेहरू यांची बहीण विजयालक्ष्मी पंडित 1953 मध्ये ज्यावेळेला संयुक्त राष्ट्र आमसभेची त्याचं 8वं सेशन चालू होतं त्यावेळेला त्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. सुषमा स्वराज हे अलीकडेच तिकडे जाऊन आल्या होत्या, UN जनरल असेंब्लीमध्ये त्यांनी भाषण दिलं आणि मग त्यावेळेला त्यांनी ही आठवण पण काढली. I also recall with equal pride that the first woman to occupy this eminent chair was an Indian, Srimati Vijayalakshmi Pandit, in 1953 during the 8th session of the UN General Assembly. हा नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांचा एकत्रित फोटो आहे. सुभाषचंद्र बोसांचा आणि नेहरूंचा विचार वेगवेगळा होता. दोघेही सुरुवातीला काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचे सदस्य होते. दोघांनाही समाजवाद मान्य होता, परंतु नंतर दोघांचे मतभेद झाले. नेहरूंनी गांधीवादाचा मार्ग किंवा त्याच्या बाजूने ते जास्त झुकले होते. नेहरू हे काही पूर्ण गांधीवादी नव्हते, परंतु गांधीवादाकडे झुकले होते आणि गांधींना नेता मानणारे होते. सुभाषचंद्र बोसांचं आणि महात्मा गांधींचं फारसं कधी पटलं नाही. सुभाषचंद्र बोस काँग्रेसच्या कार्यकारिणीवर निवडून आले होते, तर तेव्हा महात्मा गांधींनी बाकीच्या सगळ्यांना सांगितलं की या कार्यकारिणीच्या सभेला उपस्थित राहायचं नाही. बोसांनी 2दा सभा घेतली, दोन्ही वेळेला कोणी आलं नाही आणि त्याच्यामुळे शेवटी बोसांनी जाहीर करून टाकलं की मी राजीनामा देतोय. त्यांनी आझाद हिंद सेना उभी केली, जपानची जर्मनीची मदत घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते पकडले गेले, त्यांच्यावर खटला भरला गेला. त्यावेळेला नेहरूंनी तो खटला त्यांच्या वतीने चालवलेला होता. तर हे आहेत नेहरूंचे आणि सुभाषचंद्र बोसांचे संबंध. राम मनोहर लोहिया हे शेवटचे विचारवंत 1910 ते 1967, म्हणजे मुख्यतः 20व्या शतकातले. Ram Manohar was very much misunderstood by his contemporaries. Perhaps his ideas were too original to be understood fully, while his straightforwardness was unpleasant to many. राम मनोहर लोहिया तोंडावर फटाफट बोलणारे, काही वेळेला काही जणांना ते असंस्कृत वगैरे वाटायचं, अनप्लीझंट वाटायचं, आणि आयडियाज मात्र त्यांच्या अगदी ओरिजिनल होत्या. भारतीय परिस्थितीचा विचार करून भारतामध्ये समाजवाद कसा लागू करायचा हे त्याने अगदी व्यवस्थित मांडलेलं होतं. तर जयप्रकाश नारायणांचं हे मत आहे की राम मनोहर वॉज व्हेरी मच मिसअंडरस्टूड बाय हिज कंटेम्पररीज. पीपल विल शुअरली लिसन टू मी बट आफ्टर आय एम डेड. म्हणजे त्यांच्या स्वतःच्या सुद्धा आयडियाज क्लिअर होत्या की लोक माझं ऐकतील, पण आत्ता नाही, मी मेल्यावरच. लोहिया या आडनावावरून जर तुम्ही बघितलं तर मराठीमध्ये ते आडनाव लोहार कदाचित झालं असतं. लोहार लोखंडाची छोटी मोठी कामं करणारा, ही त्यांची भट्टी असते, हा त्यांचा भाता असतो. हे सगळं तुम्ही पाहिलं असेल. खेड्यांमध्ये अजूनही बऱ्याच ठिकाणी हे दिसतं, काही ठिकाणी शहरांमध्ये पण हे आहे अजून. आता मोठ्या मोठ्या फॅक्टरीज आहेत आणि फोर्जिंग इंडस्ट्री ज्याला म्हणतो आपण, तर ते सगळं आता मोठ्या प्रमाणावर होतं. आता हे जुने प्रकार झाले. ती
आणि ते गाणं तुम्हाला माहिती असेल, ऐरणीच्या देवा. तर हे लोहिया, तर लोहिया म्हणजे लोहार हे लक्षात घ्या. लोहियांनी जर्मनीच्या हम्बोल्ट युनिव्हर्सिटीमध्ये उच्च शिक्षण घेतलं, तिथेच PhD मिळवली आणि ते परत आले. ब्रिटन आणि जर्मनी असे दोन ट्रेंड होते, त्यापैकी लोहियांनी जर्मनीचा मार्ग स्वीकारला. लोहियांनी काही पुस्तकं लिहिलेली आहेत, त्याच्यामध्ये गाजलेली पुस्तकं आहेत व्हील ऑफ हिस्ट्री, तर हिंदू बनाम हिंदू, जातीव्यवस्थेविषयी लिखाण त्यांचं आहे, आणि गिल्टी मॅन ऑफ इंडियाज पार्टिशन, पार्टिशनच्या संदर्भात एक पुस्तक लिहिलेलं आहे. या दोन नोट्स मी दिलेल्या आहेत. ही एक मराठी नोट आहे, ती वाचून पहा. साधारणपणे 10-11 पेजेसची नोट आहे. आणि राम मनोहर लोहियांविषयी अधिक माहिती देणारं हे आपली जे जुनी साईट होती, आता याच्यामध्ये मी फार काही लिहित नाही, जे डेव्हलप करतो तर आता या साईटवर करतो, पण ते आणखीन सुटेबल आहे, मोबाईलसाठी सुटेबल आहे, त्याच्यामुळे ही जुनी म्हणावं लागेल आपल्याला आता. तर याच्यामध्ये लोहियांच्याविषयी बरीच माहिती दिलेली आहे, काँग्रेस सोशलिस्ट पार्टीविषयी माहिती आहे. तर हे सगळं वाचून पहा. इथे आपली पेपरच्या दृष्टीने परीक्षेची तयारी, या पेपरची तयारी पूर्ण झाली. चौथा पेपर काल मी पूर्ण केला, आज 5वा, आणि साधारणपणे आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत 6व्या पेपरविषयीचं पण असंच एक लेक्चर मी अपलोड करेन, म्हणजे आपली या वर्षीचं काम पूर्ण होईल.